रोहयोमधील कामाच्या चौकशीचा निर्णय. पंचायत समिती बैठकीत सभापती विलास नाईक यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. रोजगार हमी योजनेतील गोठा, तुती शेड, विहीर लाभार्थ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन मोठा भ्रष्टाचार करून रोजगार सेवक गब्बर झाले असून त्यामध्ये अधिकारी सामील असल्याचा आरोप करत विभागाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर यांनी केली असता सभापती विलास नाईक यांनी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा धाडसी निर्णय घेतला. बुधवारी पंचायत समितीची पहिलीच मासिक बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठ्याची जलजीवन योजना, एकात्मिक बालविकासांतर्गत अंगणवाडीतील पोषण आहार, वाढदिवस साजरा करणे, ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवकांच्या कामकाज पद्धतीवर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. रोहयो योजनेतील एजंटगिरी व महिपाळगड येथील पाण्याची टाकीचे काम निकृष्ट झाल्याने मधुकर आंबेवाडकर यांनी नाराजी व्यक्त केली. कोवाड ग्रामपंचायतीत 2.25 लाखांचा कचराकुंडी खरेदी घोटाळा, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याची टाकी तिरकस झाल्याचे माहिती सदस्या सुवर्णा कुंभार यांनी सांगितले. शिक्षकांवर नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करा, अशी मागणी बांदिवडेकर यांनी केली. अंगणवाडीचा कारभार सुधारला पाहिजे, अशी मागणी सदस्य पांडुरंग बेंडके यांनी केली. तसेच रुग्णवाहिका उपलब्धीवरून सदस्या मनस्विनी कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. हिमोग्लोबिन बरोबरच रक्तगट तपासणी करून मिळावी, अशी मागणी उपसभापती संज्योती मळवीकर यांनी केली. यावेळी सदस्या प्रेमा हुलजी, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, उपअभियंता प्रकाश देसाई, विस्तार अधिकारी SM ठोंबरे, प्रकल्प अधिकारी वनिता इष्टे यासह अधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.